स्टार्ट. परिच्छेद मनोहर भाई पटेल इंजिनिअरिंग व टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट व गोंदिया शिक्षण संस्था आज संस्थापक दिन साजरा करीत आहे. त्यानिमित्ताने तांदळाचे कोठार असणाऱ्या या गोंदिया नगरीमध्ये हजर राहताना मला अतिशय आनंद होत आहे. विदर्भातील गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये शिक्षणाच्या प्रसाराद्वारे मोठा बदल करण्याचे काम या शिक्षण संस्थेने केले आहे. मनोहर भाई पटेल हे दूरदृष्टी असणारे असामान्य व्यक्तिमत्व होते. स्वतः शिक्षणाची संधी मिळाली नसली तरी ज्ञानाचे महत्त्व त्यांनी ओळखले होते. शिक्षणाची गंगा विदर्भातील खेड्यापाड्यात पोहोचावी, लोकांनी जागृत व्हावे, कर्तृत्ववान व्हावे, चारित्र्य संपन्न पिढी घडवावी म्हणून शिक्षण प्रसाराचे व्रत त्यांनी स्वीकारले. आपली चिकाटी, परिश्रम, लोकसंग्रह वृत्ती व मनमिळाऊ स्वभावाच्या जोरावर त्यांनी ते सिद्धीसही नेले. परिच्छेद सन 1958 रोजी गोंदिया शिक्षण संस्थेचे छोटेसे रोप त्यांनी लावले. त्याचा आज वटवृक्षाप्रमाणे विस्तार झाला आहे. आज संस्थेमध्ये 14 महाविद्यालये, 1 अभियांत्रिकी कॉलेज, 2 औषधीशास्त्र महाविद्यालये व अनेक शाळा कार्यरत आहेत. सुमारे 80,000 विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत. शिक्षण क्षेत्राप्रमाणेच मनोहर भाईंनी सामाजिक क्षेत्रातही आपला वेगळा ठसा उमटवला. तसेच शिक्षण, कृषी, सिंचन व आरोग्य या क्षेत्रातही भरीव योगदान दिले. अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या. वाघ इटियाडोह प्रकल्प तसेच सिरपूर सिंचन प्रकल्प हे त्याचेच उदाहरण. महाराष्ट्र शासनाने तर सिरपूर प्रकल्पाला मनोहर सागर हे नाव देऊन त्यांचा गौरव केला आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी ज्ञान मंदिरे उभारणे हे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यात त्यांचे सुपुत्र श्री प्रफुल्लजी पटेल आजही मग्न दिसतात. आपल्या पित्याची परंपरा त्यांनी उज्ज्वल केली आहे. विदर्भातील औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या या भागाची प्रगती व विकास घडविण्यासाठी येथे पायाभूत सुविधांबरोबरच शिक्षणाचा प्रसार अतिशय आवश्यक आहे. तेच कार्य या शिक्षण संस्थेने केलेले आहे. त्याबद्दल संस्थेचे मी अभिनंदन करते. तसेच आज ज्या गुणवान विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदके पटकाविली त्यांचेही मी हार्दिक अभिनंदन करते. वाचाल तर वाचाल असे आपण म्हणतो. शिक्षणच आजच्या युगामध्ये आपल्याला तारू शकते. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील आव्हानांनी ज्ञानाची नवनवीन दालने खुली केलेली आहेत. मी जेव्हा विद्यार्थी होते त्यावेळी विचारसुद्धा न केलेल्या अनेक संधी आज उपलब्ध झाल्या आहेत. युवकांनी त्यांना यशस्वीपणे सामोरे जाण्याची गरज आहे. आजचे विद्यार्थी व युवक हेच देशाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्याकडून माझ्या बऱ्याच अपेक्षा आहेत. या विद्यार्थ्यांनी आज स्वतःला सक्षम करण्यासाठी विविध कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. भारतात उच्च शिक्षणाचे प्रगतीची झेप घेतली आहे. 1950 ते 2008 या 58 वर्षाच्या काळामध्ये भारतात विद्यापीठांची संख्या
420 वरून 431 वर, तर महाविद्यालयांची संख्या 500 वरून 20,677 पर्यंत वाढली आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1 लाखावरून सुमारे 116 लाखाच्या घरात पोहोचली आहे. परिच्छेद आजच्या बदलत्या जगामध्ये शिक्षण संस्थांनी शिक्षणाच्या विस्ताराबरोबरच गुणवत्ता व दर्जात्मक व्यवस्थापनावरही भर दिला पाहिजे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य व क्षमता निर्माण केल्या पाहिजेत. त्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच व्यवसायाभिमुख शिक्षण ही काळाची गरज आहे. रोजगाराच्या संधींची कमतरता ही विशेष लक्ष देण्याची बाब आहे. एकीकडे अनेक अभियंते बेरोजगार आहेत, तर दुसरीकडे औद्योगिक कंपन्यांना कुशल मनुष्यबळाची गरज आहे. ही परिस्थिती बदलली पाहिजे. आजच्या विद्यार्थ्यांचे कौशल्य आणि देशासाठी आवश्यक असणारी योग्यता यांचा मेळ घातला गेला पाहिजे. ही जबाबदारी शिक्षण संस्थांची आहे. या संस्थांनी अभ्यासक्रम व शिक्षण पद्धतीत परिस्थितीनुसार बदल करून देशातील अग्रगण्य उद्योग व व्यापारी संस्थांशी संवाद घडवून आणला पाहिजे. मला अतिशय आनंद वाटला की संस्थेतर्फे भंडारा येथे स्वर्गीय मनोहरभाई पटेल विद्यानगरी आकारास येत असून तेथे अभियांत्रिकी, तंत्रशिक्षण, व्यवस्थापनशास्त्र, औषधीशास्त्र, माहिती तंत्रज्ञान यासारख्या आधुनिक विद्याशाखांची दर्जेदार सोय असणार आहे. भारतात उच्च शिक्षणाचे प्रमाण 2006-07 मध्ये 11% होते, परंतु हे प्रमाण राज्य व जिल्हानिहाय बदलताना दिसते. त्यामध्ये प्रादेशिक विषमता आढळते. देशात 2001च्या जनगणनेनुसार 584 जिल्ह्यांपैकी सुमारे 373 जिल्ह्यांमध्ये उच्च शिक्षणाचे प्रमाण हे राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी होते. 11व्या पंचवार्षिक योजनेमध्ये उच्च शिक्षणाच्या प्रमाणातील घट आणि प्रादेशिक असमतोल या दोन समस्यांवर भर दिला आहे. 12व्या पंचवार्षिक योजनेअखेर उच्च शिक्षणाचे प्रमाण 21% पर्यंत वाढविण्याचे ध्येय आहे. हे प्रमाण गाठण्यासाठी दरवर्षी विद्यार्थी संख्या वेगाने वाढली पाहिजे. परिच्छेद आताच संस्थेच्या नवीन कॉम्प्युटर सेंटरचे उद्घाटन माझ्या हस्ते करण्यात आले. आजच्या युगात संगणकाने चंद्रयानापासून ते हवामानापर्यंत सारे आपल्या कक्षेत आणले आहे. शेतकऱ्यांनाही शेतीविषयक माहिती इंटरनेटवर उपलब्ध होते. संस्थेच्या विद्यार्थ्यांना ह्या कम्प्युटर सेंटरमुळे संगणकाचे अद्ययावत ज्ञान तर मिळेलच, सर्व विद्याशाखांचा अभ्यास करण्यासाठी संगणकाची मदत होईल. धान शेती हा गोंदियातील मुख्य व्यवसाय. पारंपरिक शेतीबरोबरच पूरक व्यवसायाची जोड, विविध पीक पद्धती, दर हेक्टरी उत्पादनात वाढ, सिंचन सोयींची उपलब्धता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे उत्पादनात निश्चितच वाढ होईल. आपल्या कृषी अर्थव्यवस्थेला सक्षम करून आपण आपल्या विभागाची प्रगती नक्कीच करू, असा मला विश्वास आहे. स्टॉप.